रसिक श्रोते हो नमस्कार. कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी लोकप्रिय कथा बुद्धाची शपथ. आपण ही कथा ऐकत आहात RJ कृष्णासह आपल्याच कथालय या यूट्यूब चॅनलवरती. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कथालय सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ, ही कथा जास्तीत जास्त शेअर सुद्धा अवश्य करा. चला तर ऐकूयात मराठी लोकप्रिय कथा बुद्धाची शपथ. फासपारध्यानं लावलेल्या फासक्यामध्ये पाखरं अडकावी तशी ती 5 पोरं स्वतःच एका भयंकर पाशामध्ये गुंतली आणि त्यांची स्थिती नाजूक झाली. निळ्या आकाशामध्ये कापसासारखे शुभ्र ढग आकराळ विकराळ आकृत्या करून तरंगत होते. मावळतीकडे निघालेल्या सूर्याची किरणं डोंगरावरून सरपटत होती. हिरवेगार वनराजीवर सोनेरी रंगाचा थर लखलखत होता. शिरळूपचे वारे करवंदीच्या जाळीतून खेळत होते. ते करवंदाचे दिवस होते. हिरव्या जाळीवर काळ्या करवंदाचे घसच्या घस लागले होते. शुभ्र फुलं टवकारली होती. त्या फुलांच्या गुच्छामध्ये हिरवी पानं रसरशीत दिसत होती आणि त्या पानांमध्ये काही करवंद हिरवी होती, काही पिकत होती, काही पिकली होती. ती पोरं करवंद खाऊन भेंडळली आणि दोरटलेल्या जिव्हा लाटीत डोंगर उतरून खिंडीमध्ये आली. त्या खिंडीतून एक वाट दडत लपत पूर्वेला एका मैलावर असलेल्या चिंचणी गावात शिरली होती. ती पोरं वाटेवर आली आणि त्यांनी आपल्या गावाकडे पाहिले. डोंगराच्या विशाल सावलीनं गाव झाकला होता. चंद्रमौळी घरातून पांढरा धूर तरंगत बाहेर पडत होता. खिंडीपासून गावापर्यंत सामसूम होते. सर्वत्र निर्जन भासत होते. ती पोरं घरच्या ओढीनं निघाली. कोण ढेकर देत जात होतं, कोण बोलत होतं, तर कोण गात होतं. मध्येच ती सायबू, विलास, जगू, मोहन, विश्वास अशा एकमेकाला हाका मारीत होती. यांच्यामधील साहेबू हा 11 वर्षाचा होता. त्याचा रंग सावळा होता. तरतरीत चेहरा, चिंचोळे नाक, डोक्यामध्ये टोपी, अंगामध्ये रेघाची पैरण असा त्याचा थाट होता. तो शाळेमध्ये 4थी शिकत होता. सारी पोरं त्याला रावसाहेब म्हणत. दुसरा विलास हा सर्वात वयानं आणि उंचीनं लहान. त्याचं वय 8 वर्षाचं होतं. त्याची उंची 3 फूट. त्यानं लंगोटी लावून वर शर्ट घातला होता. तो रंगानं काळा होता. वाटोळे डोळे, गुबगुबीत गाल, अरुंद कपाळ, किंचित पुढं आलेलं पोट यामुळे तो बदकासारखा दिसे. त्याला शाळा शिकणे काही पसंत नव्हते. तो गुरं राखीत असे. त्याचा वडील मुंबईला होता आणि तो आणि त्याची आई दोघंच घरी होते. सर्व पोरं त्याला मास्तर म्हणत. हा मास्तर भलताच भांडखोर होता. त्यानं पोत्याची घडी खांद्यावर घेतली होती. तो बोडकाच होता. तिसरा जगू हा 3रीत होता. त्यानं अर्धी विजार घातली होती. त्याच्या अंगामध्ये फक्त एक गंजी होती. तो रंगानं गोरा होता. त्यानं पोत्याची खोळ डोकीवर घेतली होती. त्यानं आपली टोपी खिशात घातली होती. किंचित त्रोटक नाक, टपोरे डोळे, डोकीचं केस ताठ आणि हातामध्ये एक काठी घेतलेली. त्याचा आवाज चिरका होता. 4था मोहन हा शाळेत जात नव्हता आणि गेला तरी शिकत नव्हता. खेळावर त्याचं चित्त असे. हा 10 वर्षांचा होता. आईचा लाडका. बाप मुंबईला असल्यामुळे आई त्याला जपत होती. तो हिरवट म्हणून प्रख्यात होता. त्यानं लेंगा घालून वर फाटका शर्ट घातला होता आणि त्याच्या पायांमध्ये काहीच नव्हतं. 5वा विश्वास हा विलासच्या वयाचा होता. तो शाळेमध्ये जात होता. तो आईबापाचा एकुलता एक होता. त्याचा लेंगा त्याच्या पायात फडफडत होता म्हणून त्यानं तो दोन्ही हातांनी आवरून धरला होता. त्याला आईची आठवण झाली होती. तो सर्वांच्या पुढे निघाला होता. ते पोरं खिंडीमध्ये येऊन त्या वाटेनं आपल्या गावाकडे निघाली होती. त्यांना घरची ओढ लागली होती. ती हरणाप्रमाणे उड्या घेत होती. पळत पळत वळून एकमेकाला हाका मारीत होती. परंतु मध्येच मास्तर दचकला आणि वाटेकडच्या एका दगडावर बसला. त्यानं गुडघ्यावर कोपर टेकून गाल फुगवला आणि वाटेकडे पाहत तो बसला. तशी पुढं धावत निघालेली बाकीची पोरं थबकली. मास्तर, गाव या की. पुढं पळणारी ती पोरं उलट फिरून एकदम म्हणाली, परंतु मास्तरनं त्यांच्याकडे पाहिलंच नाही. तेव्हा ती चौघं चरकले, क्षणामध्ये रंजित झाली.
आणि मंद गतीनं परत मास्तर जवळ आली. सर्वांनी गंभीर चेहरे करून त्याला विचारले, चल की मास्तर. नाही, मी येणार नाही. मानेला हिसडा देऊन मास्तर म्हणाला तशी पोरं अधिकच चिंतातूर झाली. आव पर का येणार नाही? साहेबून विचारलं. मला सकाळी आईनं मारलं. मास्तरचं डोळं भरलं. तर रडकुंडीला येऊन म्हणाला, साहेबू, मोहन, विश्वास, जगू हे सगळे अस्वस्थ झाले. बरं पर का मारलं? साहेबरावांनी विचारलं आणि लगेच साऱ्यांनीच त्या प्रश्नाची दुपटी केली. का म्हणजे? मास्तरनं आपलं थोटकं नाक फुगवीत सर्वांवर नजर फिरून तो म्हणाला, मोठ्या माणसासने काय आमासने माराय कारण लागतंय होय? ते भडवर रेडकू चुकून त्या पाटलाच्या उसात शिरलं. तसा तो पाटील वरडतच आमच्या घराकडे आला आणि आईनं मलाच दणक दिलं. देऊ दे रे दणक. जगू त्याला म्हणाला, आई आपलीच आहे की. खरंच खरंच हा. मोहन गंभीरपणे त्याला म्हणाला, अरे आईनं मारलं म्हणजे काय झालं बरं? विश्वास गुडघ्यावरती हात ठेवून समजावणीच्या सुरात त्याला म्हणाला, आणि आता विलास उर्फ मास्तर काय उत्तर देणार म्हणून ते सर्व आतुर झाले. त्यांनी त्याच्यासमोर बैठक मारली आणि मग विचार करून चिडक्या सुरात मास्तर बोलला, ऐ गाड्यांनो, आपण काय आता घरला जायचं नाही. आपण सारी आता बुद्ध झालोय आणि कुणाला मारायचं नसतंय. अरे रेडकानं चूक केली आणि मला बरं का मारलं? मी पाटलाच्या उसात शिरलो होतोय आ? मास्तरानं बुद्धाचं नाव घेताच ते नरमले. विलासच्या आईनं अन्याय केला बरं असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला. सर्वच कसला तरी विचार करू लागले आणि मग शेवटी साहेब उर्फ रावसाहेब म्हणाला, मग आता काय करायचं? आपण आता घरला येणार नाही. मग मास्तर, आम्ही बी आता घरला जाणार नाही. विश्वास म्हणाला, हो, आम्ही बी आता नाही जाणार. सर्व छातीला हात लावून म्हणाले. तसं विलास मास्तरला हलकं हलकं वाटलं. तो आनंदित दिसू लागला. त्यानं पुढं बसलेल्या चौघांवर नजर फिरवली. काय तुम्ही बी जाणार नाही ना? मास्तरनं त्यांना विचारलं. हो, आम्ही नाही जाणार. सर्वांनी उत्तर दिलं. बुद्धाची शपथ. हो हो, बुद्धाची शपथ. त्या चौघांनी एकदम एका सुरात शपथ दिली. विलासला आनंद झाला. तो हर्षभरीत होऊन म्हणाला, मी बी बुद्धाची शपथ घेऊन सांगतो, मी घरला जाणारच नाही. बोलण्या बोलण्यामध्ये घोटाळा झाला. घरी जायचं नाही अशी बुद्धाची शपथ सर्वांनी घेतली आणि सर्वांची घरची वाट क्षणामध्ये कोडली गेली. आणि लगेच घरी जायचं नाही तर मग कुठं जायचं हा प्रश्न त्यांच्यापुढं उभा राहिला. त्यांनी हळूच वळून चिंचणीकडे पाहिलं. आईबाप, बहिणी, भावंडे त्यांच्या चक्षुपुढे तरळू लागले. आई वाट पाहिल असं वाटून ती कोमेजली. घरी जायचं नाही हा निर्धार डगमगला, पण बुद्धाची शपथ त्यांनी घेतल्यामुळे त्यांची घरी जाण्याची निकड लुळी पडली आणि ती सर्व स्तब्ध होऊन एकमेकांकडे पाहू लागले, हसू लागले. तिन्ही सांजेची वेळ होती. डोंगरी वारा मोकळ्या माळावरून भन्नाट धावत होता. डोंगराची अकराळ विकराळ सावली शिवारावर पालथी पडली होती. डोंगरामध्ये सर्वत्र शांतता प्रस्थापित होत होती. मध्येच एखादं घुबड भेसूर धुस्कार करत होता. त्यानं ती 5 पोरं अस्वस्थ होऊन बाबरली होती. परंतु बुद्धाची शपथ घेऊन त्यांनी आपला निर्धार वज्रलेप करून टाकला होता. त्याचबरोबर मग जायचं कुठं ह्या प्रश्नाचा ती उलगडा करीत होती. बऱ्याच उशीर विचार करून शेवटी जगू चिरक्या आवाजात म्हणला, अरे मग जायचं कुठं? आता रात होईल आणि एखाद्या वाघाने जर गिळून बिळून टाकलं तर मग, नाहीतर एखादा तरस येईल. साहेबू म्हणाला. एकदम सर्वांच्या पुढे अंधकार दाटला. डोंगरामध्ये वाघाचे डोळे चमकल्याचा भास झाला. मनातल्या मनात तरसाचा उग्र चेहरा पाहून ते सर्व गर्भाकळीत झाले आणि त्यांचं विचारचक्र गतिमान झालं. डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार करताच चिंचणीचा सर्व महारवाडा बुद्ध झाला होता. आपला उद्धार करता जे करीत असेल तेच करायचं या परंपरेला धरून सर्वांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि त्या धर्माचे काटेकोर पालन करायचा
त्यांनी दृढ निश्चय केला होता आणि त्या निश्चयाचे बलिष्ठ अंकुर त्या बालकाच्या कोमल मनात रुजले होते. अन्याय, अज्ञान, दारिद्र्य, अवमान यांच्या चिखलामध्ये त्यांचा जन्म झाला होता, परंतु चिखलामध्ये सुंदर कमळ जन्मावं तद्वत ती 5 मुलं जन्मली होती आणि ती सुंदर विचारानं भारली होती. आपल्या उद्धारकर्त्याचे देव आणि त्याची आपण घेतलेली शपथ आज मोडायची नाही असा त्यांचा निर्धार कायम होता. चला मग मुंबईला जाऊ. खरंच चला लेका, तिकडे जाऊ आपण समधे, सारी चेकाळून म्हणाली. त्यांच्यापुढं न पाहिलेल्या मुंबईचं चित्र साकार झालंय. आजपर्यंत ते मुंबईचं नाव ऐकत होते. रोज त्यांना मुंबईचा विचार करावा लागत होता. त्यांच्यापैकी प्रत्येकाचे कोणी ना कोणी मुंबईत होते. रोज त्यांच्या आठवणी निघत. महिन्यात एकदा पैसे येत, आठवड्यात पत्र येत आणि या 5पैकी साहेबू आणि जगू हे ती पत्र वाचित. जवळजवळ चिंचणीतील 50 माणसं मुंबईला होते आणि ती सर्व वरळी येथे आहेत एवढंच त्या 5 मुलांना माहीत होतं. जगू मोहनचे वडील मुंबईला होते. विलास मास्तरचा चुलता मुंबईला होता. साहेबरावचा थोरला भाऊ मुंबईला एका गिरणीत काम करत होता आणि विश्वासचा बाप मुकदम होता. त्यामुळे त्यांना मुंबईला जाण्याची अधिक घाई झाली. अरे पण मुंबईत ती आपली माणसं घावणार कशी आपल्याला, साहेबूंनी शंका व्यक्त केली आणि जगू म्हणाला, अरे ती सारी वरळीलाच राहत्यात. होईर पर वरळी कुठं असेल? मोहननं प्रश्न निर्माण केला. मुंबईमध्ये वरळी कुठं असणार याची कल्पना ते करू लागले. तोच मास्तर म्हणाला, अरे गावाबाहेर असेल. मारवड काय गावात असतो होय, आणि आपली माणसं समधी मारवड्यात असणार. अरे पण जायचं कसं? एकानं पुन्हा प्रश्न केला. तसा तो साहेबू जोरात म्हणाला, आयटीत जायचं असं गाडीत बसून. नाहीतर काय एका डोंगरात बसायचं होय. ए नगरी बाबा, एखादं वाघबीक फाडून घेईल. चला बरं मुंबईला जाऊ आपण. चला तर, असं भरकर म्हणून सारीच उठली आणि चिंचणीकडे पाठ करून रेल्वेच्या रोखानं दुडक्या चालीवर निघाली. त्या खिंडीपासून बिचूत 1 मैल होतं आणि तिथंच रेल्वे स्टेशन आहे हे त्या पोरांना माहीत होतं. त्यांनी त्या स्टेशनवर येऊन एकदम दम घेतला. मोहरलेल्या लिंबाच्या झाडामध्ये ते स्टेशन उदासवाणी दिसत होते. एक निळ्या कपड्याचा पोर्टर शांतपणे उभा होता. 10-20 प्रवासी आपली बोचकी घेऊन गाडीची वाट पाहत होते. एक जाडजूड म्हातारा आपल्या घोटून हजामत केलेल्या गुळगुळीत डोक्यावरून हात फिरवीत बसला होता आणि त्याच्यासमोर रेल्वेच्या तारेच्या वाकलेल्या कुंपणावर ती 5 पोरं बसून त्या म्हाताऱ्याच्या प्रचंड डोकीकडे पाहत होती. फलाटावर बसावं तर मास्तर पकडील म्हणून ती त्या कुंपणावर बसली होती. गाडी येताच विरुद्ध बाजूनं गाडीमध्ये शिरायचं असं त्यांनी विचार केला होता, पण आपल्याला कोणतरी पकडील याची त्यांना भीती वाटत होती. त्यामुळे त्या साऱ्यांचीच मनं कावरी बावरी झाली होती. अखेर जगूला राहावलं नाही. तो म्हणाला, अरे पर तिकीट मास्तर धरील की आमासने हान तुरुंगात घालील. साहेबू गंभीरपणे म्हणाला, खरंच बाबा, लय वांगळा असत्यात तिकीटवालं. विश्वासाने भेदरून म्हटले. पण विलासला जोर आला. तो डोळं फिरवीत म्हणाला, अरे कुणाच्या बाच्या काय 5 कवड्या खाल्ल्या नाही त्या आपण. चला दाबात, आणि आपण मथ दिली ती काय फुकट होय. मास्तरच्या बोलण्यानं सर्वच निरुत्तर झाले. तोच पुढील पोर्टरनं घंटा वाजवला आणि थोड्याच वेळामध्ये प्रचंड गाडी धुराचे लोट ओकीत ते लिंबाच्या गर्दीमध्ये शिरून थांबली. प्रवाशांनी दार उघडण्यापूर्वीच हे 5 प्रवासी उलट बाजूनं गाडी शिरून बसले. नंतर तो जाडजूड म्हातारा त्याच डब्यामध्ये येऊन त्यांच्या बाजूला बसला. शिटी फिर्र करून जोरानं किंकाळी फोडून गाडी निघाली. तेव्हा साहेबूनं उदास दृष्टीनं चिंचणीच्या रोखानं पाहिलं आणि तो हळूच म्हणाला, मुंबईत पोरासने एकत्यात म्हणा. हे ऐकून सर्वांचे चेहरे खरकन उतरले. त्याच्या नजरा उभ्या भिरभिरल्या, चडफडल्या. आपले आईबाप आता रडत असतील याचा ते विचार करू लागले. गाडी धावत होती. बाहेर रात्र मी म्हणत होती. डब्यामध्ये दिवे लागले होते. फुलपाखरं त्या दिव्यांवर टरकत होती. त्यांची धडपड पाहत साहेबू विचार करीत होता. आई रडत असेल. त्याच्या डोळ्यात पाणी भरलं होतं.
आणि गळा दाटला होता. त्यानं मान फिरून कोपऱ्यामध्ये दाटीवाटीनं बसलेल्या त्या चौघांकडे पाहिलं. जगू पेंगत होता. मोहन त्याच्या खांद्यावर मान टाकून झोपला होता. विश्वासाची हनुवटी त्याच्या छातीवर टेकली होती आणि त्याच्या ओठावरून लाळ उघळत होती. आणि विलास उर्फ मास्तर पोत्याची खोळ तशीच घेऊन पाय पसरून टेकून बसला होता. तो जागा होता, रडत होता. साहेबानं चटकन उठून सर्वांना जागा केलं आणि मास्तरला विचारलं, मास्तर काय झालं र? मला लय भूक लागली. मास्तर मोठ्यानं रडत म्हणाला. सर्वजण भुकेचं नाव ऐकून गोंधळले. त्यांनी डब्यात सर्वत्र पाहिलं. मास्तर काय झालं? जगून हळूच विचारलं. मांदळी भूक लागली. मास्तर डोळं पुशीत म्हणाला आणि जगून पुन्हा विचारलं. अरे मग रडून काय फायदा? मला रडूच येत या. मास्तर उलट्या हातानं डोळं चोळीत हुंदके देत म्हणाला. आई बी रडत असल. माणसं हुडकत हसतील आमासनी. ए आता ग बसा. साहेबू त्यांच्यावर गुरकला. व्हायचं ते झालं, आता गोमानं चलूया काय? मला थंड वाजतीया. मोहन पोटाशी गुडघा आळपीत रडवा चेहरा करीत म्हणाला. एवढ्यात खिडकीतून बाहेरच्या बत्त्या दिसू लागल्या. प्रवाशांपैकी एकानं बाहेर पाहून हाक दिली. चला आलं का पुन्हा. तशी पेंगत बसलेली माणसं खडबडून उठली. आपापली गाठोडी घेऊन दाराकडे सरकू लागली. रेटारेटी वाढली. हे 5 प्रवासी उठून बाहेर पाहू लागले. आळसटलेले अंग मोडीत आळुके पिळुके देत काजवटले. मास्तर आपलं उपाशी पोट खाजवीत जांभया देऊ लागला. पुन्हा 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 सर्वत्र एकच गोंधळ उडाला आणि गाडी पुण्यामध्ये येऊन दाखल झाली. त्या म्हाताऱ्याच्या मागोमाग ते 5 गडी उतरून चालू लागले. तो म्हातारा मुंबईला जाणार होता हे त्याच्या बोलण्यातून हेरलं होतं. तो म्हातारा एका नळाजवळ जाऊन बसला. त्यानं बोचकं सोडलं आणि तो भाकरी चावू लागला. त्याला साहेबू हळूच म्हणाला. पाहुणं, आमचा एक गडी रडतोया. त्याला लई भूक लागली. वाईच भाकरी देता का? काय? म्हातारा भाकरी चावता चावता थांबला. त्यानं घास दाढेमध्ये धरून भुवाय चढत विचारले. कंचार गडी तेव मास्तर ओ. साहेबू त्याला म्हणाला. त्याचं नाव इलास आहे. वाईच बारका आहे त्यो. आम्ही समधी मास्तर म्हणतो त्याला. घ्याई. म्हाताऱ्यानं अर्धी भाकरी पुढं करून त्याला म्हटलं. लेगा, कुठं बी जाताना ते भाकरी घ्यायला पाहिजे. अहो आम्ही तसंच आलोया. साहेबू भाकरी घेऊन म्हणाला. आम्ही 5 जण आहे. 5 जण? म्हातारा म्हणाला. आणि तुम्हाला कोण आई बाप नाही काय? हायती की सारी? साहेबू म्हणाला. पर ती सारी गावाला हायती आणि आम्ही ममईला जातोया. तसा म्हातारा भडकला. तो एकदम खेकसला. मागल्या का उंडगीच हायचं वाटतं. ममईत मरशील फुकट कुत्र्यावानी. आई बाप टाकून काय राहाय तुमचं ममईत हा? त्या भडीमारानं साहेबू चिंगरला आणि हळूच मागं सरकत एकदम पळत सुटला. त्या चौघाजवळ येऊनच त्यानं वळून पाहिलं. मास्तरानं ती भाकरी घेऊन खायला सुरुवात केली. त्यानं ती अर्धी भाकरी 5 ठिकाणी वाटली. त्यांनी ती भाकरी खाऊन पोटभर पाणी पिऊन घेतलं. त्यांना हुशारी आली. ते भाकरी खाऊन त्या म्हाताऱ्याच्या मागे बसले होते. गाडी येणार होती. लोक गाडीची वाट पाहत होते. आपल्या मुंबईमध्ये काय होणार? खरंच आपण कुत्र्याच्या मौतीनं मरणार का? आपली माणसं कशी आणि कुठं सापडणार? वरळी कुठं असल्याचा विचार करीत ते 5 जण बसले होते. पांढऱ्या टोप्या घातलेले टिसी त्यांच्या आजूबाजूला फिरत होते आणि त्यांच्याकडे तिरप्या नजरेनं पाहत ते मनात गांगरत होते. टांगलेल्या घड्याळामध्ये 3:30 वाजले आणि मद्रास मेल आपली प्रचंड धूळ ओढीत स्टेशनमध्ये शिरली. तशी टपून बसलेली माणसं एकदम मुरकंड देऊन त्या गाडीमध्ये शिरून बसले. साहेबू, विलास, मोहन, जगू हा विश्वास यांनी उंदराप्रमाणे त्या गर्दीमधून डब्यात शिरकाव करून घेतला आणि एका कोपऱ्यामध्ये ते एकमेकाला खेटून बसले. आपण विना तिकीट आहोत तेव्हा आपण खालीच बसलं पाहिजे असं ठरवूनच ते बसले होते. आणि गाडी सुरू होण्यापूर्वीच त्यांना पेंग आली आणि ते जागे झाले तेव्हा मुंबई आली होती. दादर स्टेशनवर गुराळघाई सुरू झाली होती.
हमाल ओझी पळवित होते. डब्यातील उतारू भराभरा उड्या घेऊन बाहेर धावत होते. एकच हलकल्लोळ उसळला होता. त्या गर्दीतून ते 5 प्रवासी धक्के खात पुढे सरकत होते. दारावरच्या साहेबाची नजर चुकवण्याची शिकस्त करीत होते. एक एक बाहेर पडू लागले. द्रोणातून राळा सरकावा तद्वत 4 जण बाहेर गेले. राहिला मास्तर. त्यानं शेवटी प्रयत्न सुरू केला. डोकीवरचे पोते सरळ करून तो पुढे सरकला. बाहेर गेलेले त्याला खुणावू लागले. हातानं पालवू लागले. तो पार फाटकाला भिडला. पण शेवटी घात झाला. तिकीटवाल्या मास्तरनं ह्या मास्तराला पाहिलं आणि एकदम भोयात चढून विचारतो, ए कोण आहे तू? मी मास्तर. विश्वास तात्रत म्हणाला तसा तिकीट कलेक्टर पिसळला आणि तो ओरडला, कसला मास्तर? मी आपला असलाच मास्तर आहे. पोरं मला मास्तर म्हणतात, पण माझं नाव इलास आहे. हो. इलासनं एकाच दमामध्ये सारं सांगितलं आणि तिकीटवाला साहेब बितरून म्हणाला, तिकीट कुठे आहे तुझं? मी काढलंच नाही. पैसं नव्हतं. कुठून आलास? चिंचणीसनं. चिंचणी? कुठं आहे ती? ती चिंचणीतच आहे. काय? मास्तर ओरडला. बस बस एका बाजूला बस. बरं महाराज. विलास हळूच म्हणाला आणि अंगावरचं पोतं सरळ ओढून पोटावर घेत एका बाजूला बसला. दारामध्ये उभ्या असलेल्या मोटारी प्रवाशांना घेऊन पळाल्या. इजा संपली आणि तो तिकीटवाला शांतपणे वळाला. विलासकडे त्यानं पाहिलं आणि एकदम तो आश्चर्यानं चमकला. विलासच्या बाजूला अजून दुसरे 4 बसले होते. त्यांना निहाळीत तो म्हणाला, कोण रे तुम्ही? मी जगू. मी मौना. माझं नाव इस्वास आहे. आळीपाळीनं त्यांनी आपलं नाव सांगितले. कुठून आलात? चिंचणीसनं. कुठं आहे ती? तिकीटवाल्यानं त्यांना विचारलं. ती लांब तिकडं डोंगरापाशी आहे. साहेब उत्तरला. तिकीट काढा. तिकीट काढलंच नाही आम्ही. जगू त्याला म्हणाला. बुद्धा शपथ. साहेबूने गळ्यावर हात ठेवून शपथ घेतली. आम्ही पळून आलोया. तिकीटवाला साहेब विचारामध्ये बुडाला. तो काहीतरी बोलणार इतक्यात अंगावरचं पोतं खाली ठेवून विलास म्हणाला, होय मास्तर साहेब, हात परसाकडे कुठं बसत्यात? हे ऐकून तो तिकीट कलेक्टर अधिकच घोटाळ्यात येऊन ओरडला, पळा इथून सारे. तसे ते उठून पळाले. त्यांनी दादर पोस्टाजवळ येऊन वळून पाहिलं आणि मगच निश्वास टाकला. आणि मुंबापुरीला डोळे भरून पाहू लागले. नाना रंगाची, नाना जातीची माणसं सारखी पळत होती. मोटारींची रीग लागली होती. सर्वत्र गोंगाट झाला होता. लाल रंगाच्या बस गाड्या भन्नाट पळत होत्या. ट्रामची धुडं मंद गतीने सरकत होते. समोरचे ते गिरण पाहून त्यांना आश्चर्य वाटलं आणि हे काय असावं याचा ते विचार करू लागले. पागोटं, घोंगडं, लंगोटी, काठी, मेंढरं यापैकी काहीच त्यानं दिसत नव्हतं. मास्तर चिरक्या आवाजात म्हणाला, अये लेकानो, ही सडक बक्की कशी म्हशीच्या पाठीवणी गुळगुळीत आहे. सारी पोरं थांबून सडकेची पाहणी करू लागली. इतक्यात एक मोटार भरधाव धावत आली. कर्र असा मोठा आवाज झाला. ते पोरं मोठ्यानं किंकाळली. बच गया. एक हेलपाटीवाला ओरडला. एक पोलीस आला. लोक जमले. घाबरलेली पोरं फुटपाथवर आली आणि मोटार पुढे गेली. ए किधर जाने का रे? आम्ही मराठी आहे. जोगू म्हणाला. अरे कुठे जायचं? हेलपाटीवाला वैतागला. वरळीला. साहेबू म्हणाला. मग जा बा या बाजूला. पोलिसांनी टिळक पुलाकडे हात दाखवला आणि ते एकामागे एक चालू लागले. पुलाच्या पायथ्याला त्यांना एक दुमजली बस दिसली. ती पूल चढत होती. त्याच्या पाठीवर शुभ्र अक्षरात लिहिलं होतं, वरळी. अरे वरळी पळा. अरे खरंच वरळीची मोटार. साहेबून पाय उचलला आणि सारेच त्या बसमागे धावले. मास्तर आपलं पोतं आवरीत पळत होता. पळता पळता तो न कळत पुन्हा रस्त्यावर आला होता. मागून एक मोटार येत होती. अरे मास्तर, हा मोटार. जगू ओरडला आणि तो चिंचणी मास्तर भर रस्त्यामध्ये उभं राहून रडू लागला. त्यानं आगतिक होऊन खांद्यावरचं पोतं खाली टाकलं आणि त्यावर बैठक मारली. क्षणात मोटारीची माळ लागली. गाडीला गाडी आटली. सर्व भोंगे एकदम ओरडू लागले.
जाणारी माणसं थांबली. जगू, मोहन, विश्वास परत आले. अरे मास्तर, काय झालं? नका आमसनी ही ममई. मास्तर हुंदके देत म्हणाला, हात मुताय जागा नाही, अन्न नाही, मारुडा बी नाही, आणि मला पळाय पण जमाना झाले. लेका मास्तरा वरुळी गेली. जगून त्याला ओढीत फुटपाथवर आणला. सर्वजण निराश होऊन बस गेलेल्या दिशेने पाहत राहिले आणि शेवटी त्या मास्तरानं भर रस्त्यावर घाण करून तो मोकळा झाला. कुठं जायचंय? एक विपाड माणूस त्यांच्याजवळ येऊन घोगऱ्या आवाजात म्हणाला, आम्हासनी वरईला जायचंय. ते सर्व एकदम म्हणाले, हा चला या. असं म्हणून तो इसम चालू लागला. त्यानं आपल्या डोक्याला टॉवेल बांधला होता. अंगामध्ये फाटका शर्ट घालून तो अर्धी विजार नेसला होता. तो गुमानं पुढे चालत होता आणि ती पोरं त्याच्या मागून पळत होती. ते गोखले रोडला येऊन पुढे निघाले. कुमकुम सिनेमा पुढं एक म्हातारी शेंगा विकत बसली होती. त्या शेंगा पाहताच मास्तर थांबला. तो थांबता जगून पाय गाळला आणि गुडघ्यावर हात देऊन वाकून म्हणाला, मावशे, वाईट शेंगा देतीस का? आमच्यापाशी पैसे नाहीती. साहेब म्हणाला, मला भूक लागली या. मास्तर बोलला आणि म्हातारे त्यांना म्हणाले, कुणाचा र तुम्ही? महाराज, बुद्ध हाय आम्ही. काहूनच्या गावचं? चिंचणीचं. वरळीला जातोया. जगू म्हणाला, आणि तेवढं कोण? म्हातारी जवळ उभा असलेल्या ते इस्माकडे पाहत म्हणाली, त्याच्या नादाला लागू नका. ते तुम्हाला एखाद्या भिकाऱ्याला इकून टाकील. सरळ असं जावा, वळूच नका. मोर वरळी हाय, महाड्या हाय ती मोठ्या मोठ्या. असं म्हणून त्या म्हातारीनं मुठभर शेंगा त्या विलासला दिल्या आणि पार पुन्हा चालू लागले. तो इसम फटकून चालत होता. थोडं चालून जाताच त्यांना वाटेमध्ये एक दुसरी म्हातारी दिसली. ती डोक्यावर टोपली घेऊन जात होती. ती मुसलमान होती. साहेबू तिच्याजवळ जाऊन म्हणाला, आय, कुठं जायचंय तुला? वरळीला बाबा. म्हातारी उत्तरली आणि त्याबरोबर त्या सर्वांचा जीव डोंगरा एवढा झाला. जगून पुढं होऊन तिच्या डोक्यावरची टोपली आपल्या डोक्यावर घेतली आणि साहेबू म्हणाला, आम्हासने बी वरळीलाच जायचं आहे. तेवढं चल की आम्हाला घेऊन. हे बाबा आमच्या मागं लागल्या. म्हातारीनं चालत चालत त्यांची विचारपूस केली. त्या पोरांनी आपली सारी कथा तिला सांगितली. 3:30 वाजले होते. गिरण्या सुटल्या होत्या. वरळीचे रस्ते माणसांनी फुलून निघले होते आणि सर्वत्र एकच बातमी पसरली होती. महाराची 5 पोरं पळून आली. ती म्हातारी त्या पोरांना जेवण घालून एका बागेत उभी होती. सारी वरळी त्या बागेकडे धावत होती. आपलं तर कोणी नाही ना, असं म्हणून जो तो येऊन त्या पोरांना पाहत होता आणि जात होता. घरोघर त्याची चर्चा सुरू झाली. माणसं येतच होती आणि ते 5 त्या म्हातारी शेजारी शांत उभे होते. उदास चेहरे करून येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे निरखून पाहत होते. आपलं कोणीतरी दिसावं म्हणून त्यांचे आत्मे आतुर झाले होते. साळीच्या साळी येऊन त्यांना पाहत होत्या. शेकडो लोक जमून उभे होते. जर यांचं कोण नातलग नाही सापडलं तर काय करायचं याचा विचार करत होते. चिंचणीची माणसं कुठं राहतात याचा तपास काहींनी सुरू केला होता. तोच एकाएकी आवाज आला, अरे इला साहेबू आले का जगा? आणि महूना हाकडं कुठं? आणि हे श्वास तुरा? मोहनच्या बापानं मोहनला पुटाशी धरला. तशी 5 पोरं मोठ्यानं रडू लागले. दुःखाचा बांध फुटला. मनावरची ओझे दूर झाली. त्यांना आनंदाचे हुंदके येऊन ते आसू ढाळू लागले. एकाएकी सारी वरळी निर्धास्त झाली. आता आप्तांची भेट होताच त्या 5 पोरांना हर्षाचे भरते आले. मास्तर, मोहन, विश्वास, जगू, साहेबू एकमेकांकडे भरल्या डोळ्यांनी पाहत उगीच रडू लागले. मग चिंचणीची सारी माणसं आली. त्यांनी त्या पोरांना हृदयाशी लाभलं. मग रड्याची जागा हास्यानं घेतली. थकलेल्या पायांमध्ये गती भरली. ते नाचू लागले. खोलीवरती येताच ते अधिकच उल्हासित झाले. आपण बुद्धाची शपथ खरी केली आणि खरी सुद्धा आलो याचे त्यांना समाधान झाले. खोलीमध्ये ती जवळजवळ बसली. त्यांनी हात जोडले, डोळे मिटले. त्यांचे ओठ थरथरू लागले. आणि श्रोतेहो, याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित बुद्धाची शपथ
ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही कथा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा अवश्य करा. आणि हो, चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. चला पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसह आपल्याच कथालयवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.